एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। निळवंडेच्या धरणाच्या पाण्यातून तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा निश्चित समाधान देणार आहे। शेतकऱ्यांसाठी काम करण्याची तळमळ आमदार शिवाजी कर्डिले यांना असल्याने भविष्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहू असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलं। निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील कनगर, चिंचविहिरे, गणेगाव, कनगर व वडनेर परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असून आज शनिवारी चिंचविहिरे व गुहा परिसरातील तलावाचं जलपूजन अक्षय कर्डिले यांच्या हस्ते पार पडलं। प्रसंगी ते बोलत होते। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, शिवाजीराव कर्डिले मित्रमंडळाचे अध्यक्ष मारुती नालकर, सरपंच सुधीर झांबरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। अक्षय कर्डिले म्हणाले की निळवंडे धरणाच्या पाण्याचे वितरण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं पाऊल आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नियोजनामुळे आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठपुराव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना निळवंडेचं पाणी मिळालं असून त्यामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे। टेल टू हेड पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याची खबरदारी अधिकारी घेतात। शेतकऱ्यांच्या पाण्याबरोबर वीज व इतर समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले। यावेळी राहुरी फॅक्टरी ते सूर्यानगर रस्त्याच्या कामाबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी दगडू गीते, शिवाजी गीते, जयराम गीते, चौथे गुरुजी, अनिल शेटे, बंडू नरुडे, संपत गीते, संजय नालकर, अभिजित गीते, भास्कर पानसंबळ, अमर नालकर, नितीन शिंदे, भगवान कवानी, सतीश नालकर, संजय गीते, लक्ष्मण कांगळे, नवनाथ वागचौरे, सुनील पानसंबळ, बबन साळवे, विलास गीते, पवन गीते, अण्णासाहेब शिंदे, गणेश झांबरे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते। सूत्रसंचालन चांगदेव भोंगळ यांनी केलं तर आभार राजेंद्र गरुड यांनी मांडले। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिवशीची वाट प्रत्येक शेतकरी पाहत होता, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या दिवसासाठी चिंतन होती, आजचा हा सुवर्ण क्षण आलेला आहे की निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन आताच आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय। यासाठी इथं उपस्थित असणारे सर्व शेतकरी बांधव आणि पदाधिकाऱ्यांचे मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो की आपण उपस्थित राहिलात। पत्रकार बंधूंचे मनापासून धन्यवाद। आज खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न हा खरं म्हणजे सुटलेला आहे। एकूण ह्या निळवंडे धरणाच्या माध्यमातून 10 गावांना, तलावांना पाणी पोचतं आणि कुठेतरी दरवर्षी शेवटपर्यंत पाणी पोचत नव्हतं, पण यावर्षी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रयत्नातून आपले जलसंपादन मंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज खरं म्हणजे आपल्याला शेवटच्या गावापर्यंत, तलावापर्यंत पाणी पोचले। पाणी फक्त पोचलंच नसून तर ओव्हरफ्लो देखील झालेला आहे आणि अतिशय इथला प्रत्येक शेतकरी, प्रत्येक व्यक्ती हा आनंदित आहे आणि निश्चितपणे भविष्याच्या काळामध्ये असा विश्वास आणि शब्द कर्डिले साहेबांच्या वतीने मी देतो की आपल्या इथल्या शेतकऱ्यांना किंवा एकही गरजू व्यक्ती असेल यांना पाण्यापासून वंचित राहावं लागणार नाही। जे जुने दिवस होते ते परत काही येणार नाही। कायम आपला इथला शेतकरी हा आनंदात राहील आणि निश्चितपणे जे काही काम आता पाठीमागं 5 वर्षामध्ये प्रलंबित राहिलेले असतील तर ते आमदार कर्डिले साहेबांच्या माध्यमातून सगळे कामं सुटतील आणि इथले जे शेतकरी आहेत यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील, एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो। आणि शेतकऱ्यांचं खरं म्हणजे परिस्थिती आज तो आपण प्रश्न विचारलाय कशी आहे, तर आपण शेतकऱ्यांचे चेहरे इथं जर बघितले तर तेच सांगतील की किती आनंदाचा दिवस आहे। आणि निश्चितपणे ह्याच शेतकऱ्यांनी कर्डिले साहेबांना आमदारकीला भरभरून मतदान दिलं आणि खरं म्हणजे ते मतदान आज कुठेतरी संधी मिळाली म्हणून त्याचं आम्हाला सोनं करता आलंय। भविष्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षात एकही काम प्रलंबित राहणार नाही आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना निळवंडे धरणाचं कायम पाणी मिळत राहील, एवढं या निमित्तानं सांगतो। आपल्याला सर्वांना मनापासून आमदार कर्डिले साहेबांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। जय श्रीराम। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।